नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आता 1 वीक झालेला आहे आमचा महाजनको एचं जे ट्रेनिंग चालू आहे माझं नाशिक ट्रेनिंग सेंटरला NTC म्हणतात त्याला. तिथे चालू आहे ट्रेनिंग आणि 1 वीकमध्ये जेवढं पण मला शिकवलं गेलं त्याबद्दल थोडा ओव्हरव्ह्यू देऊन देतो की नेमका ट्रेनिंगमध्ये काय होते महाजनकोच्या. तर पहिल्या दिवशी तर एक इनॉग्रल जे पण फंक्शन राहते ते होतं, म्हणजे तिथे आम्हाला बॅग्स वगैरे भेटल्या, थोडं इंट्रोडक्शन भेटून गेली महाजनकोविषयी. आणि त्याच्यानंतर म्हणजे क्लासेस आणि म्हणजे थेरी क्लासेस आणि व्हिजिट, प्लांट व्हिजिट अशा 2 पार्टमध्ये ते डिवायडेड होतं. जे पण शेड्यूल 1 वीकचं देण्यात येत आहे शेड्यूल. तर बेसिकली जे पण शेड्यूल आहे ते डिवायडेड कसं होतं की थेरी पार्ट आणि म्हणजेच क्लासरूममध्ये काय शिकवत आहे आणि प्रॅक्टिकल म्हणजे आम्हाला त्या प्लांटमध्ये घेऊन जायचं NTC म्हणजे नाशिक थर्मल पॉवर प्लांट. आणि तिथे मग थोडं डेमोमध्ये आम्हाला दाखवायचं की थेरीमध्ये काय काय झालेलं आहे. तर पहिल्या दिवशी म्हणजे 2 हाफमध्ये डिवायडेड होतं. पहिले तर सकाळचा हाफ आणि दुपारचा हाफ. म्हणजे सकाळचा हाफ म्हणजे किती राहते 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत, आणि सेकंड हाफ कधी राहते 2:30 वाजतापासून तर 5:30 वाजेपर्यंत. तर अशा 2 हाफमध्ये आहे. आणि मधात टी ब्रेक पण राहतो, म्हणजे 12:30ला एक टी ब्रेक आणि मग 4 वाजता एक टी ब्रेक राहतो. तर तो डिपेंड करते म्हणा, प्लांट व्हिजिट जर असली तर मग तो दुपारचा कॅन्सल होऊन जातो. आणि जेवायचा टायमिंग पण सकाळी 9:30 ते जेवायचा टायमिंग नाही, सकाळी जे आहे 8:30 ते 9:30 ब्रेकफास्ट राहते आणि जेवायचा टाइम राहते 1:30 ते 2:30. तर असा एक पूर्ण दिवसाचा शेड्यूल आहे. तर पहिल्या दिवशी फर्स्ट जो हाफ राहते, 2 हाफ आहे ना दिवसाचे, तर पहिल्या हाफमध्ये जे पण सांगितलं तुम्हाला 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत, आणि सेकंड हाफ राहते 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत. तर पहिल्या हाफमध्ये काय झालं, पहिले इनॉग्रल फंक्शन झालं आणि जो सेकंड हाफ होता तर त्यामध्ये काय झालं की थेरी क्लासेस चालू होऊन गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी पण थेरीचे दोन्ही क्लासेस होते, म्हणजे मंडे आणि ट्यूजडेचा गोष्ट करत आहे मी. तर दोन्ही दिवस थेरीज होते. तर यामध्ये थेरीमध्ये काय झालं आमचं, तर बेसिकली म्हणजे ना आता आमचं स्टार्टिंग फ्रॉम कोल हँडलिंग प्लांट नॉर्मली चालू झालं. तर पहिले 3 लेक्चर जे होते, म्हणजे फर्स्ट डेचा सेकंड हाफ आणि सेकंड डेचा दोन्ही आहे, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ, त्यामध्ये पूर्ण थेरी झाली, ओव्हरव्ह्यू झाला थर्मल पॉवर प्लांट कसा वर्क करतो तो. तर त्यामध्ये जे पण स्टार्टिंग राहते कोल हँडलिंग प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ऑइल हँडलिंग प्लांट, आणि जे चौथं राहते की एअर वगैरे आपण देतो. तर ते जे पण राहते 3 प्लांटच राहते मेन, CHP, WTP आणि OHP म्हणजे हँडलिंग. HP म्हणजे हँडलिंग प्लांट आणि TP म्हणजे ट्रीटमेंट प्लांट. तर मग जेव्हा 2 दिवस झाले ते थेरी झालं, इनॉग्रल फंक्शन झालं, आणि थर्ड डे जो राहते त्याच्या फर्स्ट हाफमध्ये पुन्हा थेरी होती. आणि मग एक प्लांट व्हिजिट झाली आमची कोल हँडलिंग प्लांटमध्ये. तर तिथे आम्हाला बेसिकली म्हणजे ते कोल येते कसा त्यावाल्या प्लांटमध्ये, आणि मग तो अनलोड कसा करतो, आणि मग त्याचं जे पण आहे त्याच्यामधून जे मोठे दगड वगैरे आहे ते कसे काढतात, मग त्याला बारीक कसं करतात, आणि बारीक करून मग त्याला स्टोअर कसं करतात, आणि मग तिथून ते बॉयलरपर्यंत कसं नेतात, हे पूर्ण ओव्हरव्ह्यू देण्यात आला कोल हँडलिंग प्लांटचा. मग त्याच्यासोबतच मग तिसरा दिवस पण गेला आमचा फर्स्ट हाफ थेरीमध्ये. सेकंड हाफमध्ये आम्ही म्हणजे तेवढंच नाही पाहिलं, त्याच्यासोबत मग आम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट पण पाहिला. तर तिथे म्हणजे पाणी येते कुठून, मग त्याला ट्रीटमेंट करून कसं पुढे नेण्यात येते ते पण सांगितलं गेलं. तर त्याच्यात बेसिकली 2 वॉटरमध्ये डिवाईड करून घेतो आपण त्याला, सॉफ्ट वॉटर आणि DM वॉटर. तर त्याच्या म्हणजे जे सॉफ्ट वॉटर आहे त्याचावाला म्हणजे नॉर्मली सगळ्या ह्याच्यात म्हणजे जे स्टीम वगैरे आहे त्याला कंडेन्स करणं आणि बाकी पण जे पण कूलिंग पर्पजेस आहे त्यासाठी यूज होतो. आणि मग जो DM राहते, DM म्हणजे डिमिनरलाइज वॉटर, तर ते मग आपण बॉयलर आणि आपलं स्टेटर वगैरे कूलिंग करायसाठी जनरेटरचं ते यूज करतो, असा नॉर्मली त्याचा फंडा होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कूलिंग टॉवर पाशी पण गेलो की नेमकं स्टीम जे राहते जे आपल्या बॉयलरमधून येते तर तिला कशा प्रकारे थंड करते ते पण आम्हाला दाखवण्यात आलं. तर इंड्यूस ड्राफ्ट फॅन लागलेले होते त्या कूलिंग टॉवरमध्ये, ते पण आम्ही पाहिलं. आणि मग ते तेवढं पाहिल्यावर आम्ही जे मेन राहते म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर, म्हणजे जे ॲश बाहेर निघते ना बाय प्रोडक्टमध्ये, त्याचे पण आम्ही पाहिले. आणि तिथे मग आमच्या त्या दिवसची जे व्हिजिट आहे ते कॉन्क्लूड झाली. म्हणजे आम्ही कोल हँडलिंग प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, आणि त्यानंतर कूलिंग टॉवर, आणि त्यानंतर ॲश हँडलिंग प्लांट थोडंसं पाहिला आम्ही तिथे. आणि त्या दिवसचं म्हणजे आता हे तिसऱ्या दिवसची गोष्ट आहे. तर तिसऱ्या दिवसपर्यंत एवढं झालं. 3 थेरीचे लेक्चर, 3 ते 4 थेरीचे लेक्चर, 4 स्पेसिफिक बोललं तर, आणि एक प्लांट व्हिजिट. मग त्याच्या नेक्स्ट दिवशी पण आमचे जे राहिलेले जे पोर्शन होते त्यासाठी प्लांट व्हिजिट जाणारी होती. तर सकाळी पुन्हा ते जे थेरी आहे थेरी चालूच होती. तर थेरी चालूच असल्यामुळे जो नेक्स्ट प्लांट आहे म्हणजे ॲश हँडलिंग प्लांट पासून पुढे म्हणजे बॉयलर,
टर्बाईन आणि त्यानंतर आपलं जनरेटरचं रोटर वगैरे आम्हाला पाहायला भेटलं आणि जे कंडेन्सर वगैरे आहे खालचा पार्ट तो पाहायला भेटला आणि मग जे बॉयलरमध्ये जे हे राहते ना, जे आग लागलेले राहते ते पण आम्हाला दाखवण्यात आली. त्याचं एक वाल वगैरे ओपन करून ते पण आम्ही पाहिलं की अंदर बॉयलरच्या आतमध्ये कशा प्रकारे ते म्हणजे स्टीम जनरेट कशा प्रकारे होते आणि ते कोल कशा प्रकारे जळतो ते पूर्ण. तर एकाच्या वरतं असे हे होते म्हणजे बॉयलर, मग खाली कंडेन्सर असतो, वरतं फ्राय ॲश निघाल्यावर ते वरती जाताना ESP मधून जाते आणि मग तिकडे चिमणी वगैरे असतो. म्हणजे आम्ही जो खालचा पार्ट होतो ना आधीच्या दिवशी, ज्यामध्ये म्हणजे फ्लाय बॉटम ॲश वगैरे कसे काढतात ते होतं. तर तिच्या नंतरचा म्हणजे त्याच्याच वरतं होता तो पूर्ण प्लांट, ज्यामध्ये बॉयलर, टर्बाईन वगैरे सेकंडवाला पार्ट तो आम्हाला इथं दाखवण्यात आला. तर मग दुसऱ्या दिवसाची व्हिजिट अशा प्रकारे कॉन्क्लूड झाली आमची. तर कंट्रोल रूम कशी असते, काय असते, कुठून कंट्रोल होते ते पण आम्हाला दाखवण्यात आलं. तर जसं आपल्याला वाटते की म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, ते रोटर वगैरे टर्बाईन वगैरे एवढं मोठं होतं, म्हणजे पूर्ण घरा एवढं समजू शकता तुम्ही, एवढे मोठे टर्बाईन आणि जनरेटर वगैरे होते. आणि त्यामध्ये मग कुलिंग वगैरे कशा प्रकारे होते, स्लॉट्स कसे होते, मग हायड्रोजन कुलिंग वगैरे कशी होते ते आम्हाला दाखवण्यात आलं. तर सेकंड हाफमध्ये थोडा इलेक्ट्रिकलचा पार्ट चांगल्या प्रकारे होता. तर म्हणजे आपल्याला जनरेटर, टर्बाईन वगैरे ते दिसले त्यामध्ये. तर हे म्हणजे आता तिसऱ्या दिवसाची गोष्ट, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसाची. आणि पाचव्या दिवशी काय झालं की मग दोन्ही दिवशी थेरीचेच लेक्चर होते. तर पहिल्या हाफमध्ये मेकॅनिकलचं बेसिक लेक्चर देण्यात आलं, जे की इथचे जे कॉलेजमध्ये शिकवणारे जे असोसिएट प्रोफेसर वगैरे आहे त्यांनी आम्हाला दिलं. नाशिकमधले जे इथचे कॉलेज आहे इंजिनिअरिंगचे त्यांनी येऊन दिलेलं होतं. आणि सेकंड हाफमध्ये इलेक्ट्रिकलचं बेसिक जे आहे ते देण्यात आलं. म्हणजे इथे कसं आहे की सगळ्या ब्रांचचे लोक आहे. इन्स्ट्रुमेंटेशन आणि EXTC आहे आणि मेकॅनिकल पण आहे आणि इलेक्ट्रिकल पण आहे. तर आमचा 32ची बॅच होती, पण 31 जणांनी आता इथे जॉईन केलेलं आहे. तर जे 31 लोक आहेत त्याच्यापैकी 10 जण इलेक्ट्रिकलचे आहे, 10 जण मेकॅनिकलचे आहे, उरलेले जे 10 जण आहे ते इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये येऊन जाते. मग त्याच्यात EXTC पण आहे, अदर ब्रांचेस आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सोडून बाकी फक्त सिव्हिल सोडून. तर अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. तर मग ते त्यांना पण बेसिक इलेक्ट्रिकल देण्यासाठी ते टीचर आलेले होते, प्रोफेसर आले होते आणि आम्हाला मेकॅनिकचं बेसिक देण्यासाठी ते सर आलेले होते मेकॅनिकचे. तसं फर्स्ट हाफमध्ये मेकॅनिकचं बेसिक झालं मेकॅनिकलचं आणि सेकंड हाफमध्ये इलेक्ट्रिकलचं बेसिक झालं. आणि आता लास्ट जो दिवस होता 6वा दिवस, तर यामध्ये कसं झालं की आमचं जे आहे स्टार्टिंगले पुन्हा कोल हँडलिंग प्लांटपासून पुन्हा झाला. आता जे कोल हँडलिंग प्लांटमध्ये वर्क करत होते ओरिजिनली, किंवा मग ज्यांनी खूप वेळपर्यंत कोल हँडलिंग प्लांट पाहिला, त्याच्यामध्ये काम केलं आहे, अशा एका सरांना इथे बोलावण्यात आलं, जे इथूनच म्हणजे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह म्हणून होते तिथे, म्हणजे इथे काम करत होते. त्यांनी मग आता स्पेसिफिक करण्यात आलं. आधी आमचा ओव्हरव्ह्यू झाला आणि डेमो प्लांट व्हिजिट पण ओव्हरव्ह्यू झाली होती की असं असं होत आहे. आता प्रत्येक प्लांट म्हणजे कोल हँडलिंग प्लांटपासून पुन्हा एकदम स्टार्टिंग पासून एक प्लांट म्हणजे कोल हँडलिंग प्लांट डिटेलमध्ये असं शिकवणं चालू आहे. तर आता कोल हँडलिंग प्लांटचा थेरी होता काल आणि सेकंड जो होता कोल हँडलिंग प्लांटचा डिटेल व्हिजिट होता. आता पुन्हा तिथेच वॅगन टिपलर म्हणजे वॅगन कसा अनलोड होतो, मग त्याच्याविषयी आता थोडं डिटेलमध्ये झालं की स्टॅक आर्टमध्ये कसा जातो कोल, मग स्टॅक आर्ट म्हणजे स्टोरिंग कसा होतो आणि त्याच्यानंतर मग स्टोर झालेला पुन्हा आपण आणतो कसा बॉयलरपाशी. तर हे सर्व आम्हाला शिकवण्यात आलं. तर अशा प्रकारे आमचा एक ओव्हरव्ह्यू झाला या वीकमध्ये, थेरीचा पण आणि प्लांट व्हिजिटचा पण, आणि त्याच्यानंतर एक कोल हँडलिंग प्लांट जो राहते त्याचा डिटेलमध्ये आम्हाला थेरी पण झाली आणि एक प्लांट व्हिजिट पण झाली. तर अशा प्रकारे आमचे हे 6 दिवस मंडे टू फ्रायडे, मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे, तसे 5च दिवस झाले. तर हे 5 दिवस जे आहे ते आमचा या वीकमध्ये पूर्ण कव्हर झाला, म्हणजे एक ओव्हरव्ह्यू आणि कोल हँडलिंग प्लांट डिटेलमध्ये. तर असं होतं फर्स्ट वीक ऑफ महाजनको. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी इन्साईट भेटली असेल की महाजनकोमध्ये नेमकं ट्रेनिंग कशा प्रकारे होते. तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.